नमस्कार. आज आपण दह्याची सात्विक कढी करणार आहोत. त्यासाठी 400 ग्राम दही घेतलेलं आहे. अ, अर्धी वाटी बेसन पाण्यात घोळून घेतलेलं आहे. आलं, मिरची आणि जिऱ्याची भरड घेतलेली आहे. फोडणीसाठी जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, हळद, कढीपत्ता आणि हिंग. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात एक पळी तेल घालायचंय. तेल गरम झालं का मोहरी घालायची. मोहरी तडतडली का जिरं घालायचंय. पाव चमचा मेथीचे दाणेही घालायचे आणि गॅस स्लो ठेवायचा. कढीपत्ता घालायचा. एक छोटा चमचा हिंग घालायचा आणि त्यावर ही मिरची, जिरं, आल्याची भरड घालायची. ती परतून घ्यायची. बेसनाचा घोळ केलाय तो घालायचा आपल्याला आणि बेसन चांगलं आहे ना पिठलं करून घ्यायचंय त्याचं छान. कारण बेसनाचा वास बोडायला हवा ना कच्चेपणाचा, म्हणून त्याला छान छान पिठलं करून घ्यायचंय. त्यातच हळद पण घालायची आपल्याला. छान शिजवून घ्यायचंय. बेसन खतखतून उकळलंय. आता त्यात कोथिंबीर घालायची आहे, मीठ घालायचंय चवीनुसार आणि ही खडी साखरेची पिठी साखर आहे केलेली ती पण घालायची आहे आणि चांगलं ढवळून त्याला स्लो ठेवायचंय. आणि हे दही जे घोटून ठेवलेलं आहे ना ते पण घालायचं आपल्याला. दही घातले. आता एक उकळी आली का गॅस बंद करायचा. हे बघा आपली छान कढी झालेली आहे. ही आपली सात्विक दह्याची कढी तयार आहे. नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल.